एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता या सत्रात आपण माझे जग आणि तुमचे जग अर्थात आपण सर्वच ज्या जगात राहतो आहोत त्या जगाची चर्चा करणार आहोत. हे जग कसं आहे, काय घडतं आहे आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी समजून घेणं का गरजेचं आहे हे सुद्धा आपण या सत्रामध्ये शिकणार आहोत. खरं बघायला गेलं ना तर हे जग जिथे संपूर्ण मानवजात संक्रमण करत आहे, आपण ज्या परिस्थितीमध्ये आत्ता आहोत त्याचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. ऑफकोर्स तुम्ही इतिहासामध्ये शिकलेला आहात, अगदी आदी मानवाची जी परिस्थिती होती ती आपली नक्कीच नाहीये, पण आपण संपूर्ण प्रगतीकडे सुद्धा अजून गेलेलो नाही आहोत. आपण कुठे आहोत? आपण मध्ये आहोत. आपली जी स्थिती आहे या मध्यस्थितीचा आपल्याला विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग इथे काय होतंय? इथे काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत, पण त्याचबरोबर काही नकारात्मक गोष्टी सुद्धा आपल्याला घडताना दिसत आहे. आपण काही उदाहरणं बघितली, तुम्ही तुमच्या जो लर्निंग पार्टनर आहे त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा केलेली आहे की तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये तुम्हाला अशा कुठल्या शक्ती दिसत आहेत. मग प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टी कशा आहेत, एकाच वेळी घडत आहेत. आणि इमॅजिन करा, आगगाडीच्या रुळावरती जसं इंजिन जातं आगगाडीचं स्वयंचलित, त्याची चाकं कशी असतात, एकाच वेळी फिरत असतात. अगदी तसंच काहीतरी हे घडत आहे. मग आपण काय म्हणू शकतो? आपण म्हणू शकतो की आपल्या जगात जे घडते आहे त्या दोन समांतर प्रक्रिया आहेत. ह्याच्यातली एक प्रक्रिया कुठली, जी नकारात्मक आहे, ती विघटनाची प्रक्रिया आहे किंवा तिला आपण विनाशाची प्रक्रिया सुद्धा म्हणू शकतो. पण दुसरी जी प्रक्रिया आहे ती एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे किंवा तिला आपण काय म्हणू शकतो, बांधणीची प्रक्रिया असंही म्हणू शकतो आपण. मग आपल्या आजूबाजूच्या या स्थितीमुळे एकाच वेळी चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी घडत आहेत. म्हणजे अक्षरशः प्रकाश आणि अंधकार या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच वेळी आपल्या समोर उपस्थित आहे असा आपल्याला सारखा अनुभव येत असतो. मग तुम्ही कदाचित हा प्रश्न परत एकदा तुमच्या मनात येईल की या दोन्ही प्रक्रिया नक्की काय करतात. मग आपण एक काम करूया, एक छोटंसं उदाहरण घेऊया. तुमच्या प्रश्नाचं हे जे उत्तर आहे त्याच्यासाठी एका जुन्या इमारतीचा विचार करा. ओके, सो ही इमारत अशी आहे की ती मोडकळीस आलेली अगदी, आणि सगळं दारं खिडक्या ज्या आहेत त्या अगदी आवाज करत आहेत, किंवा सुरक्षितपणे राहण्यासाठी ही जी इमारत आहे ती अजिबात उपयुक्त नाहीये. तुम्ही चालताना सारखं काहीतरी सिमेंट पडतंय, काहीतरी गोष्टी खाली पडतायत वगैरे वगैरे. मग आता काय करावं लागेल? त्या जागी तुम्हाला एक नवीन इमारत उभी करायची आहे, जी तुमच्यासाठी, तुमच्या वाढणाऱ्या कुटुंबियांसाठी एक आरामदायक व सुरक्षित असेल. मग तुम्ही काय करायला पाहिजे सांगा बरं? अर्थातच तुम्हाला ती जुनी जी इमारत आहे ती संपूर्णपणे काय करावी लागेल, आधी जमीनदोस्त करून त्या जागी एक नवीन इमारत बांधावी लागेल. मग प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपल्या डोळ्यांसमोर जगात नेमकं तेच घडतं आहे. ही जी विघटनाची प्रक्रिया आहे ती जुन्या विभाजित जगाचा आणखी नाश करते आहे, आणखीन विघटन होत चाललेलं आहे, ज्यामुळे देशांमधील संपूर्ण कुटुंबांना शांततापूर्ण जगणे अशक्य झालं आहे. तुम्ही ऐकता आहात आता सध्या परिस्थितीमध्ये सुद्धा जागतिक स्तरावर काय काय होतंय. युद्ध जे आपल्याला वाटत होतं की आता युद्ध आपल्या आयुष्यात, युद्धाचा प्रकार जे आहे ते पूर्वी राजा महाराजांचे व्हायचे, आता होणं शक्य नाहीये, पण ते परत होतंय असं आपल्याला दिसून येत आहे. आर्थिक आणि राजकीय शक्ती, वांशिक पूर्वग्रह, रंग, राष्ट्रीयता
धर्म, जात, भाषा आणि इतर अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे काय होत आहे, जगाचं हे जे विभाजन आहे, विघटन आहे, ते आणखीन आणखीन होत आहे. किती दुर्दैवी गोष्ट आहे की प्रत्येक सरती रात्र आणि येणारा जो दिवस आहे तो अधिकच असुरक्षितता बरोबर घेऊन येत आहे. आपल्याला कळतच नाही की काय होतंय, काय होणार आहे. सारखा हे जे प्रश्नचिन्ह असतं ते आपल्या मनामध्ये आपल्याला सतत आपल्याला विचार करायला लावतं. ही जी विघटनाची प्रक्रिया आहे ना मित्रमैत्रिणींनो, ती अतिशय मोठ्या प्रमाणावर घडत आहे. तुम्हाला आणखीन एक हे लक्षात आलं असेल की जेव्हा जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र बघता, ठळक बातमी असते, ह्या ज्या विघटनाच्या बातम्या आहेत त्यांनी अक्षरशः तो जो पेपर असतो तो भरून गेलेला असतो. ह्या सगळ्या विघटनांच्या बातम्या ठळक असतात आणि त्यांनी हा जो वर्तमानपत्र असतं ते अगदी व्यापून टाकलेलं असतं. तर ह्याचा दुःखद परिणाम म्हणजे त्यामुळे काय होतं, अनेक व्यक्तींना ना ही जी ठळक बातम्या ज्या आहेत ना ती बघण्याची जणू सवय झाली आहे की पेपर बघितला, अच्छा असं झालंय का, ठीक आहे, थोडंसं आपल्याला क्षणभर वाईट वाटतं आणि आपण तो पेपर बाजूला ठेवून देतो. ही दुर्दैवी गोष्ट आहे. दॅट वी हॅव बिकम यूज टू इट. आपल्याला त्याची आता सवय झालेली आहे. पण दुसरी बाजू लक्षात घेता, एकत्रीकरणाची प्रक्रिया सर्वांसाठी एक नवीन आणि चांगल्या जगाची उभारणी करताना दिसून येते. हे खरं आहे. म्हणजे दुसरीकडे काय होत आहे, बांधणी प्रक्रिया सुद्धा जसं आपण म्हटलं, या दोन्ही प्रक्रिया एकत्रित होत आहेत. समांतर प्रक्रिया आहेत या. या उभारणी प्रक्रियेत सर्व मानव जातीला एकच कुटुंब मानलं जातं आणि सर्व व्यक्ती बहीण भाऊ आहेत असे समजले जाते. किती अत्यंत महत्वाचा हा दृष्टिकोन आहे. पण ही जी प्रक्रिया आहे ना, ही शांतपणे घडते आहे. सर्व लोकांना एकत्र आणते आहे. पूर्वग्रह जे आहेत, जे जातीय पूर्वग्रह आहेत किंवा वांशिक पूर्वग्रह आहेत, रंग, भेदभाव, या सगळ्याबद्दल मी आत्ताच तुम्हाला उदाहरण सांगितलं. हे सर्व पूर्वग्रह दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा अनेक संस्था निर्माण करते आहे की ज्या सर्वांसाठी उपयुक्त आहेत आणि सर्वांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणत आहे. म्हणूनच या दोन प्रक्रियांच्या दृष्टिकोनातून जगाकडे बघणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण तुमच्या, माझ्या, सर्वांच्या जगाचा विचार करत आहोत तेव्हा या दोन प्रक्रिया नक्की काय करतात, त्यांचे परिणाम काय असतात हे समजून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर या दोन प्रक्रियांच्या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण समजून घेतो की काय होतं आहे तेव्हा विश्लेषण त्याचं करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग एकाच वेळी होत असलेल्या या ज्या दोन प्रक्रियांची काही उदाहरणं जी आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. तुमच्या लक्षात आलेलं आहे दोन ह्या प्रक्रिया, एक आहे उभारणी प्रक्रिया आणि दुसरी आहे विनाश करणारी प्रक्रिया किंवा विनाशकारी प्रक्रिया. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच ह्याचा अधिक सखोल विचार केला असेल. मग आता या समांतरपणे घडत असलेल्या प्रक्रियांकडे परत वळूया आपण. आपण असे बघतो की जेव्हा या विनाशकारी गोष्टी आपल्या आजूबाजूला दररोज घडताना दिसतात ना, तेव्हा काय होतं, ऑफकोर्स वी फील व्हेरी स्ट्रेसफुल किंवा आपण अस्वस्थ होतो. आणि मग द इझिएस्ट थिंग, सगळ्यात सोपी गोष्ट कोणती असते की वेगवेगळ्या प्रकारे आपण दोष द्यायला सुरुवात करतो. उदाहरणार्थ, अगदी सोपी उदाहरणं आहेत, आपण ती नेहमी ऐकत असतो. लोकसंख्या वाढली आहे म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत. हे राजकारणी लोक आहेत, ते चुकीचं वागतात म्हणून या गोष्टी घडत आहेत. गरिबी खूप आहे म्हणून या गोष्टी घडत आहेत. मल्टीनॅशनल कंपनीज येत आहेत आपल्या देशामध्ये म्हणून या अनेक विनाशकारी गोष्टी घडत आहेत. सर्वांना असं वाटतं की माझाच धर्म चांगला म्हणून धर्मांना दोष देत राहतात. आणि आणखीन अनेक गोष्टी आहेत. ह्या विविध गोष्टींना आपण काय करतो, कन्व्हिनियंटली, की यामुळे या सगळ्या ज्या विनाशकारी गोष्टी आहेत त्या होत आहेत. पण आता मला सांगा, एक प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी, नुसताच लोकांना किंवा गोष्टींना दोष देऊन उपाय सापडणार आहे का? थोडासा विचार करा. सापडेल का तुम्हाला की मी कुठल्या तरी गोष्टीला दोष दिलेला आहे आणि हा उपाय आपल्याला आपोआपच सापडलेला आहे की या विनाशकारी गोष्टी कशा आपण थांबवू शकतो? नाही, नक्कीच नाही. पण आता सर्वच ज्या संस्था आहेत त्या पण सगळं खूप चांगलं करत आहेत किंवा अचूक गोष्टी करत आहेत असं पण मुळीच नाहीये. आणखीन एक मुद्दा आपण सर्वांनी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की ज्या ऐतिहासिक प्रक्रिया घडलेल्या आहेत, जो इतिहास आपल्या मागे आहे,
आणि त्यामुळे आपण आज आजच्या घटकेवर आलेलो आहोत. आपण आपला जो इतिहास जो घडलेला आहे त्या इतिहासानुसार जाऊन आपण आत्ता या घटकेवर आलेलो आहोत. मग त्याचं सुद्धा विश्लेषण करू नये असं मुळीच नाही. त्याच्यावरती विचार करणं महत्वाचं आहे की कुठल्या गोष्टी चुकीच्या घडल्या, कुठल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकल्या असता, असं इतिहासाकडे बघणं महत्वाचं आहे. मग इथे म्हणणं काय आहे नक्की हे समजून घेणं महत्वाचं आहे. आमचं म्हणणं असं आहे की नुसताच दोष दिल्याने आपल्याला उपाय सापडणार नाहीत. म्हणून मानवतेसमोर जे असंख्य प्रश्न आहेत, आत्ताच आपण बघितल्या विविध गोष्टी, विविध समस्या ज्या आपल्या समोर आहेत, त्या सोडवण्यासाठी असे उपाय शोधणं महत्वाचं आहे की जे उपाय आपण लागू करू शकू, प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी करता येईल, त्यांचा काहीतरी उपयोग होऊ शकेल. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपली सर्व एकत्रित शक्ती वापरणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, सर्वांनी एकत्र येणं अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, अतिशय चांगली संकल्पना आहे. पण असं करताना एक प्रश्न तुमच्या समोर आला असेल की आपल्याला आणि संपूर्ण मानव जातीला जे आवश्यक बदल पाहिजे आहेत ते बदल कोण घडवून आणणार? आपण सर्व एकत्र आलो, पण बदलाची गरज आहे. मग हे बदल कोण घडवून आणणार ह्यावर सुद्धा विचार करणं महत्वाचं आहे. मग कदाचित तुमचं उत्तर ह्याच्यासाठी असं असू शकेल की आपण सर्वांनी मिळून हे बदल घडले, म्हणजे हा जो बदल आहे तो आपण सर्वांनी एकत्र मिळून घडवून आणला पाहिजे. बरोबर आहे, तुमचं उत्तर कदाचित बरोबर असेलही आणि हे आपल्या सर्वांचं कर्तव्य सुद्धा आहे. पण मग त्यापुढचा प्रश्न असा आहे की एक नवीन आणि अधिक चांगल्या समाजाची पाया उभारणी कशी करावी हे तुम्हाला माहिती आहे का? अर्थातच हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. त्याच्यावरती अतिशय गंभीरपणे विचार करणं महत्वाचं आहे. धन्यवाद.